नमस्कार. आरोग्य संपदा या आरोग्यविषयक कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. दर्शक हो, आपल्या सर्वांना असं वाटत असतं की आपण एक सुदृढ आयुष्य जगावं आणि त्यासाठी आपण आपल्या अवयवांची काळजी घेत असतो. पण बरेचदा असं होतं की आपण आपल्या तोंडाकडे, आपल्या मुखाकडे दुर्लक्ष करतो. तोंडाचे आजार कसे टाळावे, तोंडाची काळजी, मुखाची काळजी कशी घ्यावी याबद्दल आज आपण इथे बोलणार आहोत. आजचा आपला विषय आहे तोंडाचे आजार आणि उपचार. यावर चर्चा करण्यासाठी संबंधित तज्ज्ञ डॉक्टरांना आज आपण इथे आमंत्रित केले. तर स्वागत करूया डॉक्टर दमयंती वलके यांचं. नमस्कार मॅडम. नमस्ते. कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. धन्यवाद. डॉक्टर दमयंती वलके या MDS ओरल सर्जन असून गेल्या 19 वर्षांपासून शासकीय दंत महाविद्यालय आणि रुग्णालय नागपूर इथे कार्यरत आहे. चला तर मग जास्त वेळ वाया न घालवता आपण आपल्या चर्चेकडे वळूया. मॅडम, आजचा आपला जो विषय आहे तोंडाचे आजार आणि उपचार, या विषयावर बोलणे का बरं इतके महत्त्वाचे वाटतंय तुम्हाला? आज आपण बघतो की जग इतकं प्रगत झालेलं आहे आणि बऱ्याचशा सवलती उपलब्ध असूनही आजाराचं प्रमाण हे वाढलेलं आहे. याच्यामध्ये आपण बघतो की बरेचदा दातांचे जे रोग आहेत, कीड लागणे, दात पडणे, लवकर दात ढिल्ले होणे, या सगळ्या आजारांना बरेचशा लोकांना सामोरे जावे लागते आणि हे कुठे ना कुठे आपल्याला दर्शवतं की ही दुर्लक्ष होत आहे आणि म्हणून आपल्याला आपल्या मुखाची काळजी घेणे किंवा जबड्याची काळजी घेणे, दातांची निगा कशी राखावी यासाठी थोडा तरी प्रयत्न करावा लागेल. म्हणजे लोक त्याकडे दुर्लक्ष करतात, म्हणून आपल्याला त्यावर आवर्जून चर्चा करावी लागते असं म्हणता येईल. बरं मॅम, जसं आपण आज जो बोलणार आहोत तोंडाबद्दल किंवा मुखाबद्दल, तर तोंडाची संरचना कशी असते याबद्दल दर्शकांना काही सांगता येईल का? अगदी सोपं आहे. आपण जेव्हा आपण बोलतोय तर आपल्या जॉचे हे 2 पार्ट्स असतात. एक वरचा जो आहे तो मॅक्झिला म्हणजे हलणारा आणि खालचा जो आहे तो मॅन्डिबल. त्याच्यानंतर टीथ हा एक त्याचा प्रामुख्याने सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे. हा जो आहे टाळू, ज्याला आपण हार्ड पॅलेट म्हणतो, त्याच्या मागे सॉफ्ट पॅलेट असतं आणि जीभ आणि साईडला जे आपले गाल असतात त्यांना बकल म्युकोझा म्हणतात. तर हे सगळ्यांची काळजी घेणे, हे सगळं निरोगी असणे आणि हे निरोगी राखणे ही आपली जबाबदारी आहे असं मला वाटतं. बरं मॅम, जसं तोंडाचं आरोग्य हे राखणं आपण याबद्दल बोलणार आहे, तर तोंडाचं आरोग्य म्हणजे नेमकं काय, त्याची काही व्याख्या आहे का? मला असं वाटतं की आरोग्य म्हटलं की जिथे रोग नाही, निरोगी आपण ज्याला म्हणतो, आणि निरोगी म्हणजे देवाने आपल्याला जितके टीथ दिलेले, दात दिलेले आहे 32, त्यांच्यामध्ये कीड नसावी, त्यांची कुठेही त्यांच्यामध्ये गॅप नसावी किंवा मग दुर्गंधी नसावी आणि अशी कुठलीही गोष्ट नसावी की ज्याच्यामुळे आपल्या जेवणामधून आपल्या पोटामध्ये जे न्यूट्रिशन जात आहे त्याची कार्यक्षमता कमी होईल किंवा मग एक इन्फेक्टेड आपण घेतोय असंच म्हणता येईल मला. बरं मॅम, जसं तोंडाची संरचना आपण सांगितली आणि त्याचं आरोग्य म्हणजे काय हे देखील आपण सांगितलं, तर हे आरोग्य म्हणजे साध्य करायचं काही मूल मंत्र आहे का? मला असं वाटतं की आपण तज्ज्ञांकडे जाणे हे टाळतो. म्हणजे आपण जनरली बघू की पेशंट्स आपल्याकडे तेव्हा येतात, स्पेशली शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयामध्ये आमच्याकडे बरेचसे पेशंट असतात आणि सर्जरी डिपार्टमेंटमध्ये महिन्याला 150, 200 किंवा 500 वर जास्त टीथ एक्स्ट्रॅक्ट होतात. तर हे कुठे ना कुठे दाखवतं की आपण किती दुर्लक्ष करतोय. आणि मूळ मंत्र म्हणू तर आपण उशिरा किंवा दुखल्यावर डॉक्टरकडे जाण्यापेक्षा
त्याच्या पहिले जसं आपण रेग्युलर चेकअप करायला जातो, ब्लड टेस्ट करतो, किंवा मी म्हणेल की आपण एक रुटीन म्हणून सॅलॉन्समध्ये पण जातो. मला असं वाटतं की आपण एक 3 महिन्यामध्ये तरी दंततज्ञांकडे नक्कीच जायला पाहिजे आपल्या दातांची तपासणी करून घेण्यासाठी, आणि कुठलाही आजार आहे का किंवा तो वाढतोय का हे लागलीच लक्षात येईल आणि त्याचे उपचार करता येतील. म्हणजे आपण स्वतःहून स्वतःच्या दातांकडे, तोंडाकडे लक्ष द्यायला हवं, हा मूल मंत्र आहे. अगदी बरोबर. बरं, तर मॅम जसं दैनंदिन जीवनात आपण रोज ब्रश करतो, तर ब्रश किती वेळा करायचं किंवा कधी करायचं याचं काही नियम आहे का, आणि असं का बरं आहे, काही कारण आहेत का त्याच्या मागे? ब्रश जनरली आपल्याला सवय असते, आपल्याला असं वाटतं की आपण जितक्या जास्त वेळ ब्रश करू तितके दात आपले स्वच्छ आणि छान राहणार आहे. पण असं नाहीये. अगदी 30 सेकंद किंवा 1 मिनिटासाठी तुम्ही जर प्रॉपर टेक्निक ज्याला आपण म्हणतो त्याच्याने जर आपण ब्रश केला तर आपले दात हे स्वच्छ राहतात. ते मी थोडंसं एक डेमॉन्स्ट्रेट करते. जनरली आपण जे टीथ आहे ते त्यांना असं ब्रश करतो, आपल्याला सवय असते की आपण पुढे मागे करतो, पण हे असं नाहीये. आपल्या दातांची जी अरेंजमेंट आहे त्याच्यामध्ये काहीतरी गॅप्स आहेत, तर या गॅप्समधून हा कचरा निघावा इतकंच या ब्रशचं काम असतं. आणि म्हणून ही जी टेक्निक आहे तर आपल्याला एक तर सर्क्युलर किंवा मग वरती खाली असं आपण करू शकतो. आणि दुसरी म्हणजे आपण जेव्हा तोंड उघडतो तेव्हा आतमधून बाहेर, आणि इतकं केल्यानंतरच आपल्याला कंप्लीट आरोग्याची आवश्यकता आहे. ब्रशिंगची जितकी आवश्यकता आहे तितकं होईल, कारण की आपण बघतो की जास्त विग्रस ब्रश केल्याने पण दातांचे आजार होतात. मॅम, तर ब्रश किती वेळा करायला हवं याचं काही सांगता येईल का? आपण ब्रश कमीत कमी 2 वेळा करायला हवा. एक आपण सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपायच्या आधी. कारण आपण जेव्हा झोपतो तेव्हा 6 ते 7 तास आपण पाणी घेत नाही, आपण उठत नाही, आपण काही खात नाही. तर हा तो वेळ असतो जेव्हा तुमच्या दातांवर किटाणूंचा हमला होऊ शकतो, किंवा जी फूड लॉजमेंट म्हणतो आपण जेवण केल्यानंतर जे पण दातांमध्ये अटकलेलं आहे ते कारण बनतं तिथे कीड लागण्यासाठी. तर हा रात्रीचा ब्रश हा खूपच महत्वाचा आहे आणि तो आपण करायलाच हवा. मॅम, जसं ब्रश करताना काही स्टेप्स किंवा नियम आहेत का की जे पाळायला हवेत? ब्रश करताना स्टेप्स मी जसं एक्सप्लेन केलं की एक टेक्निक आहे, आणि दुसरं तुम्ही सॉफ्ट ब्रिसल ब्रश वापरा. तुम्ही तुमचा ब्रश अगदी 3 महिन्याला बदलून घ्या. तो कितीही तुम्हाला फेवरेट किंवा आवडत असला तरीही तुम्ही आपला ब्रश बदलायला हवा. आणि फक्त एवढं लक्षात ठेवा की कुठल्याही ब्रँड्स बघण्यापेक्षा आपल्याला जो कम्फर्टेबल आहे आणि जो सॉफ्ट आहे आपल्या दातांवर, आणि प्रेशरचं थोडंसं लक्ष द्यायला हवं. जसं मी सांगितलं की आपल्याला असं वाटतं आपण जितकं जोरात दात घासू ते स्वच्छ होतील, असं नाही आहे. तर एक मॉडरेट प्रेशर आपण घ्यायला पाहिजे. ॲडिशनली आजकाल आपल्याला जे वॉटर फ्लॉसर अवेलेबल असतात तर ते पण आपण वापरू शकतो रात्री ब्रशच्या ऐवजी. बरं मॅम, आपण टूथब्रश कसा निवडायचा किंवा त्याचं ब्रश कसं करायचं हे सांगितलं, तर यासोबतच टूथपेस्ट निवडताना पण काही गोष्टींकडे लक्ष द्यायला हवं का? टूथपेस्ट आपल्याला बरेचसे अवेलेबल आहेत, जितके ब्रँड्स आहेत, आणि कधीतरी आपण अगदी नॅचरलनेसच्या नावावर थोडे ॲब्रेसिव्ह टूथपेस्ट किंवा मग मंजनचा वापर जो आम्ही बघतो, म्हणजे आमच्या कॉलेजमध्ये जेव्हा काही रुग्ण येतात तर आम्हाला असं कळतं की हे लोक खूप ॲब्रेसिव्ह युक्तवाले जे मंजन आहे ते वापरतात. तर पेस्ट ही तुम्ही कुठलीही घेऊ शकता जे तुम्हाला आवडते, पण त्याचं प्रमाण हे कमी असायला पाहिजे. त्याच्यामध्ये फ्लोराईड आहे की नाही हे बघायला पाहिजे. आणि तुमचं जर प्रेशर ठीक आहे, टेक्निक्स ठीक आहे, तर सगळ्या पेस्ट या चांगल्याच आहेत. बरं मॅम, जसं आपण हे बघतो की लहान मुलांचं आणि मोठ्यांचं टूथब्रश आणि टूथपेस्ट हे दोन्ही वेगळे असतात, यामागचं कारण काय आहे? याचं मूळ कारण आहे की लहान मुलांमध्ये त्यांना पेस्ट ही खायला आवडते. असं होतं की त्यांना आपल्याला कळणार नाही पण ती पेस्ट त्यांच्या पोटात जाऊ शकते, हे एक कारण आहे. दुसरं आहे त्याच्यामधलं फ्लोराईड कंटेंट. तर मोठ्या व्यक्तींच्या याच्यामध्ये पेस्टमध्ये फ्लोराईडचं प्रमाण जास्त असतं आणि मुलांच्या याच्यामध्ये फ्लोराईडचं प्रमाण हे कमी असतं. फ्लोराईड हा एक्सेसमध्ये नकोच आहे, तर म्हणून हा एक डिफरन्स आहे. आणि थोडंसं एक स्ट्रॅटेजी की मुलांना आवडावं म्हणून त्याच्यावर कार्टून्स बनलेले असतात किंवा मग ते त्यांना आवडणाऱ्या कार्टूनच्या पॅकेट्समध्ये येतात, तर मुलं आवडीने ब्रश करतात. असा आपण एक उल्लेख केला होता की चुकीचा ब्रश कशा प्रकारे करतात लोक, तर फॉल्टी ब्रशिंग म्हणजे नेमकं काय असतं? फॉल्टी ब्रशिंग आपण तेव्हा म्हणू शकतो की जर आपण बघू ह्या दातांची जी लेअर आहे तर इथे आपण सर्वायकल रिजन ज्याला म्हणतो तिथे बऱ्याचशा जणांना एक गॅप क्रिएट होते, म्हणजे ती कीड नसते.
आणि आपल्या दातांची जी लेअर आहे ती कमी होते आणि ती इतकी कमी होते की तिथून मग लोकांना सेन्सिटिव्हिटी, थंड पाणी, गरम पाणी पिल्यानंतर तिथे ठणका बसणे, दुखणे, हे सगळे आजार त्यांना सामोरे जावं लागतं. तर ते रिझन आहे की त्यांचं ब्रशिंगचं प्रेशर जास्त आहे. आणि प्रामुख्याने हे आपल्याला बघायला मिळतं की आपण सगळेजण एक राईट हँडेड असतो, म्हणजे उजव्या हाताने आपल्याला सवय असते. तर लेफ्ट साईडचे जे सर्वायकल ॲब्रेजन्स आहे त्याचे रुग्ण भरपूर आपल्याला आढळतात. आणि हे कम्प्लिटली त्यांच्या ब्रशिंग टेक्निकचाच रिझल्ट आहे, कारण की ही कीड नाही आहे. इथे त्यांनी ब्रश हा नुसता टू अँड फ्रो, पुढे मागे, आणि त्याचं प्रेशर जास्त आहे, त्याच्यामुळे हा आजार निर्माण झालेला आहे. म्हणजे लोक चुकीचं ब्रश समजा करत आहेत, चुकीच्या पद्धतीने, तरी सुद्धा त्यांना कुठला ना कुठला आजार होऊ शकतो दातांचा. अगदी बरोबर. बरं. तर मॅम, पूर्वीच्या काळी जसं कडुनिंब किंवा बाभळीच्या काठीने ब्रश केलं जायचं, त्याचं एक दातून वगैरे असं सगळं वापरलं जायचं, तर ते खरंच योग्य आहे का? आणि आजच्या काळात पण आपण बघतो की बऱ्याचशा जे रुरल एरियाज आहे तिथे वापर केला जातो याचा, हे योग्य आहे का? खरंच करायला हवं का असं? योग्य आहे असं म्हणता नाही येणार, पण आपण त्या काळाबद्दल बोलतोय जेव्हा ब्रश हे नव्हते, किंवा ऍटलिस्ट भारतामध्ये तरी नव्हते. आणि कडुलिंब किंवा बाबूळचं जे आहे त्याचे मेडिसिनल, आयुर्वेदिक मेडिसिनल जे एक्स्ट्रॅक्ट आहे, कंटेंट्स आहेत, ते आपल्या ओरल कॅव्हिटीला निरोगी ठेवतात. पण ते योग्य आहे असं म्हणता येणार, कारण की त्याच्याने आपलं ब्रशिंगचं जे पर्पज आहे, दोन दातांच्या मधातलं अटकलेलं काहीही बाहेर निघणं, हे साध्य होत नाही. बरं. तर मॅम, जसं आपण दिवसभरात बरेचदा काहीतरी खातो पितो, तर प्रत्येक वेळी काहीतरी खाल्ल्यावर किंवा पिल्यावर तोंड धुणे हे गरजेचे आहे का? प्रॅक्टिकली तर हे शक्य नाहीये की आपण काहीही खाल्ल्याबरोबरच ब्रश करू किंवा तोंड धू. तर आपण याच्यासाठी एक करू शकतो की आपण जेव्हा काही खातोय आणि जे आपण पाणी पितो त्याला हलकसं चूळ भरल्यासारखं करून आपण पिऊ शकतो. अगदी प्रत्येकच वेळेस आपण त्याला गुळणा करायला पाहिजे, ब्रश करायला पाहिजे असं नाही आहे. दोनदा प्रॉपर ब्रश हा मोर देन इनफ, अगदी योग्य आहे. आणि आपल्याला जर असं वाटतंय की आपल्या दातांमध्ये काही प्रॉब्लेम आहे, काही त्रास आहे, तर दंत तज्ञांकडून त्याची तपासणी करून घ्यायला हवी. मॅम, जसं एखादं बाळ जन्माला येतं, जन्मतः त्याला कुठलेच दात नसतात, हे कालांतराने येतात, तर त्या लहान बाळाचं जसं सुरुवातीला एक दात आला, दोन आलेत असं, तर त्याला ब्रश कधीपासून सुरू करायला हवं? जे लहान बाळ असतात त्यांना जनरली 6 महिन्यामध्ये समोरचे 2 दात येतात. आणि तेव्हा जेव्हा आपल्याला दात दिसतो ओरल कॅव्हिटीमध्ये, किंवा त्याच्या पहिलेपासून पण त्याची जी आई आहे त्यांनी त्या, आपण ज्यांना हिरड्या म्हणू, त्यांची स्वच्छता ठेवणं हे आवश्यक आहे. कारण की तिथे बाळ जरी काही खूप खात नसलं, पण जे पण जर अटकलेलं आहे तर ते कारण होऊ शकतं त्या नवीन आलेल्या दातांना कीड निर्माण करण्यासाठी. तर माझं असं सजेशन आहे की जसे त्यांना दात आलेले दिसतात 6व्या महिन्यात, त्यांनी ब्रश करायला हवा. अगदी छोटे ब्रशेस हे मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, जे बोटांमध्ये घालून आई ब्रश करू शकते, आणि ते सॉफ्ट असतात. आणि ते वयाप्रमाणे थोडं त्यांना नंतर त्याचा साईज हा मोठा करावा लागतो. आणि जस्ट दात आला आहे त्याच्यापासून, म्हणजे अगदी 6 महिन्यापासून म्हणा, 8 महिन्यापासून म्हणा, ब्रश करायला पाहिजे. बरं. म्हणजे आई स्वतःच्या बोटाने ते ब्रिसल्स, म्हणजे सॉफ्ट ब्रिसल्सचा ब्रश वापरून त्याला क्लीन करू शकतं बाळाला. बरं. तर मॅम, जसं सुरुवात तुम्ही म्हणाला की 6 महिन्यांपासून आपण करू शकतो, आई स्वतः क्लीन करू शकते, तर त्या 6 महिन्यांपासूनच त्या आईने टूथपेस्ट वापरायचं का ब्रश सोबत? अगदी टूथपेस्टच वापरायला पाहिजे असं नाहीये. साध्या त्यांनी गॉजनी किंवा मी जसं सांगितलं बोटांवर तो ब्रश घालावा लागतो आणि त्याला फक्त क्लीन करायचं, तर तिथे पेस्ट वापरायचं नाहीये. म्हणजे लहान मुलांच्या याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की 1 वर्ष 1.5 वर्षांपर्यंत, जोपर्यंत मुलगा गुळणा नाही करत, बरं, तोपर्यंत त्यांनी पेस्ट वापरू नये. त्याला अगदी व्यवस्थित स्वच्छ केलं आणि गुळणा करायला लावला साधा, तोही सफिशियंट आहे. तरी चालेल. ही चर्चा आपण अशी सुरू ठेवूया मॅम, पण कार्यक्रमात वेळ झाली एका विश्रांतीची. दर्शक हो, कुठेही जाऊ नका, भेटूया विश्रांतीनंतर. विश्रांतीनंतर आरोग्य संपदा या कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत आहे. डॉक्टर दमयंती वलके आपल्या सोबत आहेत आणि आपण बोलत आहोत तोंडाचे आजार आणि उपचार या विषयावर. मॅम, विश्रांतीपूर्वी आपण बरीच चांगली माहिती दिली ब्रशिंगबद्दल, टूथब्रश, टूथपेस्टबद्दल. पण आता आम्हाला हे जाणून घ्यायचं आहे की तोंडात किंवा दातांना होणारे मुख्य काही विकार किंवा आजार आहेत का? तोंडांचे
आपल्याला जे जनरली माहिती आहे की कीड लागणे हा सगळ्यात मोठा आणि अगदी लहान वयातल्या मुलांमध्ये आपण बघू की आई जेव्हा त्यांना दूध आणि दुधामध्ये साखर देतात हे प्रामुख्याने कारण असतं, किंवा बॉटलने फीडिंग हे पण एक मूळतः कारण असतं. समोरचे 3 ते 4 दात हे त्यांची कीड लागल्याने आणि मग त्याला उपचार न मिळाल्याने ते अगदी तुटून जातात. इथून सुरुवात होते आणि मग दातांमध्ये आपण कधीही दंततज्ञांकडे जाऊन स्केलिंग करून घेत नाही आणि त्याच्यामुळे थोडासा एक लेअर ऑफ प्लाग जमा होतो, त्याला कॅल्क्युलस असं म्हणतात. तसे बरेचसे आजार आहेत जे रुटीन आहेत आणि दुखल्यावरच आपण जेव्हा डॉक्टरकडे जातो तर आपल्याला कळतं की आपल्याला इतके सारे आजार आहे. किंवा आपल्याला असं म्हणता येईल की सगळ्यांमध्ये एक भीती असते की डेंटिस्टकडे गेलं की खर्च खूप होतो आणि म्हणून आपण तिथे जाणं टाळतो. तर हे पण एक कारण आहे की एक छोटीशी जी कीड असते ती वाढून एक मोठ्या आजाराचं स्वरूप घेते. बरं मॅम, समजा आपल्या तोंडात असे काय बदल किंवा लक्षणांवरनं आपण असं म्हणू शकतो की एखादा तोंडाचा किंवा मुखाचा आजार झालेला आहे किंवा त्याची सुरुवात झाली आहे? कोणते लक्षणांवर आपण फोकस करायला हवं? आजार आपण म्हणू की स्पेशली ते लोक जे सुपारी खातात तर त्यांना हे लक्ष देण्याची आवश्यकता आहे की त्यांचं तोंड किती उघडत आहे. बरं. तर हे ते बघू शकतात की त्यांना पाणीपुरी खाता येते की नाही. बरेचशा लोकांचं जे माउथ ओपनिंग आपण ज्याला म्हणतो ती कमी होते. तर हे असं लक्षण आहे जे त्यांना लक्षात येत नाही, पण त्याचं आजाराचं कारण आहे ओरल सबम्युकस फायब्रोसिस. आणि हा जो आजार आहे तो अतिशय घातक अशा स्वरूपाचा आहे. जेव्हा रुग्ण आमच्याकडे येतात शासकीय दंत महाविद्यालयामध्ये तेव्हा बरेचशा रुग्णांचं जे तोंड आहे ते अगदी शून्य इतकं उघडत असतं आणि त्यांचं आपल्याला शस्त्रक्रिया करावी लागते. खूपदा त्यांच्यासाठी कुठून फ्लॅप घेऊन किंवा असं पण त्याचं रिहॅबिलिटेशन करावं लागतं. किंवा मग काही दिवसानंतर या आजाराचं जे रूपांतर आहे ते कॅन्सरमध्ये पण होतं. तर हा एक महत्वाचा ओरल कॅव्हिटीशी रिलेटेड आजार आहे जो त्याचं लक्षण तुम्हाला हेच दिसणार की तुमचे गाल जे आहे ते थोडेसे कडक झालेले असणार, किंवा स्टार्टिंगला तुम्ही असं म्हणू शकता की तिखट जेव्हा तुम्ही खाता तर तुम्हाला असं वाटेल की खूप तिखट लागते. तर हे एक साधारणचं लक्षण आहे. जेव्हा तुम्हाला डेफिनेटली डेंटिस्टकडे जायला पाहिजे, चेक करायला पाहिजे आणि तिथेच त्याचा उपचारही करून घ्यायला पाहिजे. बरं. तर मॅम, आपण जे आजार सांगत आहेत की जसं तोंड व्यवस्थित उघडत नाही किंवा दुखणं असतं किंवा स्केलिंग एक येऊन जाते, कॅल्क्युलस तुम्ही सांगितलं की दातांवर एक स्तर येऊन जातो आणि इतरही बरेच आजार आपण सांगितले, तर या सर्वच आजारांची चिकित्सा होऊ शकते का? म्हणजे ते बरे होऊ शकतात का? तोंडाचे जे पण आपले आजार आहेत त्या सगळ्यांची चिकित्सा ही शक्य आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने आता इंडियामध्ये इतक्या चांगल्या आपल्या ट्रीटमेंट फॅसिलिटीज अवेलेबल आहे की प्रत्येकच याचा उपचार हा होऊ शकतो. पेशंट जर आपल्याकडे लवकर आला तर आपण त्याला खूप चांगली ट्रीटमेंट देऊ शकतो. जसं आपण एक फक्त केरीज आणि कॅव्हिटी बद्दल बोलू की जर पेशंट हा आपल्याकडे लवकर आला जेव्हा केरीजचं प्रमाण हे छोटं आहे तर फक्त तेवढासा पार्ट काढून त्याच्यामध्ये दाताच्याच कलरचं टूथ कलर्ड रिस्टोरेटिव्ह मटेरियल जे येतं ते फिलिंग होऊ शकतं. पहिले आपण चांदी भरत होतो पण आता तो बदललेला आहे. खूप लोकांना चांगल्या ट्रीटमेंट्स हव्या असतात तर टूथ कलर रिस्टोरेटिव्ह मटेरियल फिलिंग करूनही तो दात परत तसा बनवता येतो. बरं. तर मॅम, जसं आपण सांगितलं की तोंडाचे जे आरोग्य आहे ते फार महत्त्वाचं आहे, तर तोंडाचं आरोग्य आणि आपली स्माईल किंवा आपल्या बोलण्याचे उच्चार यांचा आपसात काही संबंध आहे का? बरेचशा पेशंटमध्ये आपण बघतो की दात हे वाकडे असू शकतात, बेडे वाकडे असू शकतात, किंवा मग जेव्हा ते हसतात तेव्हा त्यांचे दात असे थोडेसे म्हणजे कमी, म्हणजे त्याला आपण ओपन बाईट असं म्हणतो. तर हे प्रामुख्याने त्यांनी ऑर्थोडॉन्टिस्टकडे जायला हवं जिथे त्यांच्या दातांची 13 वर्षानंतर आणि काही पेशंट्समध्ये किंवा काही छोट्या मुलांमध्ये आपण बघतो की त्यांच्या जबड्याची जी संरचना आहे तीच थोडीशी एक वेगळी असते, म्हणजे साधारण मुलांपेक्षा वेगळी असते. तर अशा मुलांना आपण 5 ते 6 वर्षामध्ये पण ट्रीटमेंटची आवश्यकता असते आणि त्यांच्यासाठी त्यांनी ट्रीटमेंट एक एक्सपर्ट म्हणजे तज्ज्ञ तर ऑर्थोडॉन्टिस्टकडून घ्यायला पाहिजे असा माझा सल्ला आहे. मॅम, आपण लहान मुलांचं एक आजार म्हणजे कीड लागणे याचा उल्लेख केला होता आता काही वेळापूर्वी, तर का बरं होतं? म्हणजे
कशामुळे त्यांना ही सारखी दातांना कीड लागत असते आणि समजा लागलेच तर पालकांनी काय करायला हवं यासाठी? याच्यात मला असं वाटतं प्रामुख्याने पालकांची एक जबाबदारी आहे. जसं मी एक्सप्लेन केलं की लहान मुलांच्या दात आल्यापासून त्याची काळजी घेणे हे पालकांचं एक उत्तरदायित्व आहे असं आपण म्हणू शकतो. आणि मुलांमध्ये जनरली चिप्स आहे काही किंवा कुठलेही फास्ट फूड आहे किंवा त्यांना थोड्या थोड्या वेळाने खायची सवय असते आणि पाणी पिण्याचं प्रमाणही त्यांच्यामध्ये कमी असतं. त्यात जर त्यांनी रात्री ब्रश नाही केला तर कीड लागण्याचं प्रमाण हे वाढतं. मग गोड पण ते लोक जास्त खातात त्याच्यामुळे, आणि जो डेसिड्युअस टूथ आहे त्याच्यामध्ये जर एकदा कीड लागली तर ती लवकर वाढते. बरं. कारण की दातांची ती लेअरच तशी असते की ती लवकर वाढते, त्याच्यामुळे त्याची ट्रीटमेंट होणंही आवश्यक आहे. तर मॅम जे कीड लागण्याचे प्रमाण आपण सांगितले लहान मुलांमध्ये, ते लहानांसारखंच मोठ्यांमध्ये देखील पाहायला मिळतं. तर लहान मुलांमध्ये लागणारी कीड आणि मोठ्यांमध्ये लागणारी कीड याची कारणं सारखी आहेत का की काही वेगळी आहे? कारणं सारखी असंच म्हणावं लागेल. बरं. कारण की आपला जो दातांचा लेअर आहे ना तो बोनपेक्षा पण जास्त स्ट्रॉंग आहे. म्हणजे हार्डेस्ट पोर्शन, स्ट्रॉंगेस्ट पोर्शन आपण म्हणतो आपल्या बॉडीमधलं. पण त्या हार्डेस्ट पोर्शनला ब्रेक करून एक कॅव्हिटी बनणे ही पण एक खूप मोठी गोष्ट आहे. आणि आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की ती कीड लागली आणि त्याचं कारण हे आपलं साधा ब्रश करणं आणि दातांची काळजी न घेणे हे आहे. त्याच्याच सोबत जसं मी म्हटलं, परत एकदा मी म्हणेल की दंत तज्ज्ञांकडे नियमित जाणे हा त्याच्यावरचा सगळ्यात मोठा उपाय आहे. कारण की खूपदा आपल्याला कळत नाही की आपल्याला एक केरीज लागलेला आहे, पण ते जर आपण तज्ज्ञांकडून चेक केलं तर ते आपल्याला लागलीच कळेल आणि आपला आजार वाढणार नाही. म्हणजे दर 3 महिन्यात प्रत्येकाने एका दंत चिकित्सकाकडे जाऊन तपासणी करून घ्यायला पाहिजे. अगदी बरोबर. मॅम, जसं आपण सांगितलं की मोठ्यांमध्ये आणि लहान मुलांमध्ये लागणारी कीड याचं कारण सारखं आहे, तर याची चिकित्सा पण अगदी सारखीच असते का की काही वेगळं असतं करायला? चिकित्सा ही थोडीशी डिफरंट आहे. लहान मुलांसाठी तुम्हाला पिडोडॉन्टिस्टकडे जावं लागतं, कारण की त्यांच्या दातांचे जे लेअर आहे, पल्प कॅव्हिटी आहे, स्ट्रक्चर आहे, डेसिड्युअस टीथचं स्ट्रक्चर आणि परमनंट टीथचं स्ट्रक्चर हे डिफरंट असतं. तर मोठ्यांच्या ट्रीटमेंटसाठी आपण एंडोडॉन्टिस्टकडे जातो, जे रूट कॅनलचे स्पेशलिस्ट आहे किंवा केरीजचे, किंवा जनरल डेंटिस्टकडे जातो. पण लहान मुलांच्या ट्रीटमेंटसाठी आपण पिडोडॉन्टिस्टकडे जायला पाहिजे. बरं, म्हणजे दोघांचे जे आहेत डॉक्टर्स ते वेगळेच असायला हवे. अगदी बरोबर. मॅम, पूर्वीच्या काळी जसं दाताला कीड लागली तर मोठ्यांमध्ये चांदी भरल्या जायची, ज्याचा उल्लेख आपण पण केला आताच, तर ती पद्धत आता नाहीशी होत चालली आहे. तर यामागचं कारण काय आहे? याच्यामध्ये प्रामुख्याने चांदी म्हणजे हा सिल्वर अलॉय आहे आणि त्याच्यामध्ये आपण मर्क्युरीचा वापर करतो. आणि अशा काही स्टडीज झाल्या आहेत की मर्क्युरी हे आपल्या शरीरासाठी चांगलं नाही आहे. सोबतच ते जिथे वापरतात तर मर्क्युरी जे फ्यूम्स निघतात तेही आपल्यासाठी धोकादायक आहेत. आणि त्याच्यामुळे आपण सिल्वर अमॅल्गमचा जो वापर आहे तो कमी केला आहे किंवा पूर्णतः बंद करण्यात आलेला आहे. बरं, म्हणजे त्या जागी नवीन टेक्निक्स आपण यूज करू शकतो. आपण नवीन मटेरियल वापरतो आहे जे अगदी दातांच्या कलरचं असतं, ज्याला ग्लास आयनोमर रिस्टोरेटिव्ह मटेरियल किंवा मग कंपोजिट मटेरियल या नावाने ते मटेरियल असतं. बरं, तर मॅम, समजा कीड लागू नये यासाठी प्रिकॉशन म्हणून काही करता येईल का लहान मुलांना आणि मोठ्यांना दोघांना देखील? मला वाटतं की 2 वेळा ब्रश, बरं, हा एक आहे. आणि आपल्या जेवणामध्ये आपण जर फायब्रस फूड घेतलं, म्हणजे एक कुठे ना कुठे असं होतं की आपण ज्यूस पिण्याच्या जागी जर आपण फ्रूट खातोय आणि आपली एक चावण्याची जी प्रोसेस आहे, आपला दातांचं जे स्ट्रक्चर आहे ते सेल्फ क्लिन्झिंग म्हटलं जातं. म्हणजे त्याची देवानी रचना अशी केली आहे की त्याला जर आपण व्यवस्थित ठेवलं, आपण काही फायब्रस फूड दिवसभरामध्ये खाल्ले किंवा मग एक प्रॉपर केअर घेतली तर अगदीच काही सगळ्यांच्याच दातात कीड लागते असं नाहीये. बरं, म्हणजे 2 वेळ ब्रश केलं आणि नियमित चूळ भरली तर ते नक्कीच योग्य प्रकारे आपण आरोग्य राखू शकतो. अगदी बरोबर. ही चर्चा आपण अशी सुरू ठेवूया मॅम. त्यापूर्वी घेऊया विश्रांती. दर्शक हो, कुठेही जाऊ नका, भेटूया विश्रांतीनंतर. विश्रांतीनंतर आरोग्य संपदा या कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत आहे. डॉक्टर दमयंती वलके आपल्या सोबत आहेत आणि आपण बोलत आहोत तोंडाचे आजार आणि उपचार या विषयावर. मॅम, आपण दातांबद्दल बरंच बोलून झालेलं, पण मला असं वाटतं की आपण आता जरा दुसरा जे आहे भाग त्यावर बोलायला हवं, हिरड्या. तर मॅम, हिरड्यांचे आरोग्य
यावर दात्यांचं आरोग्य निर्भर करतं का? अगदी म्हणजे आपण म्हणता येईल की दोघंही महत्वाचे आहेत, दात आणि हिरड्या. जर तुमचे दात निरोगी आहे, कीड लागलेली नाहीये, पण हिरड्यांनी त्यांना जर पकड त्यांची मजबूत नाही आहे, तर सगळे दात जे आहे ते ढिल्ले होऊन पडून जाणार किंवा काढावे लागणार. आणि हे सगळ्यात वाईट होणार असं मला वाटतं, कारण की दात ज्याच्यामुळे पक्के आहेत ते आहे हिरड्या. तर त्यांची निगा राखणे ही तितकंच महत्वाचं आहे जितकं आपण दातांची निगा राखतो. मॅम, हिरड्यांवरनं बरेचदा सूज येते किंवा पस असतो किंवा दुखणं पण असतं बरेच जणांना. तर हे कशामुळे होतं आणि समजा हे सगळं असेलच तर काय उपाय करता येतील? जनरली आपण जेव्हा ब्रश करतो आणि ब्रश केल्यानंतर काही वेळामध्ये आपल्या तोंडामध्ये एक लेअर होते, प्लाक ज्याला म्हणतो, म्हणजे ती अगदी एकदम फाईन अशी लेअर असते. आणि काही दिवसानंतर ती लेअर त्याचं रूपांतर कॅल्सिफिकेशन झाल्यामुळे कॅल्क्युलसमध्ये होतं. तर बरेचदा आपण बघतो की दातांच्या आतमधल्या, खालच्या दातांच्या आतमधल्या साईडला आपल्याला एक कडकसा एक पदार्थ जाणवतो जिभेनी, आणि त्याला आपल्याला असं वाटतं की हा दाताचाच एक भाग आहे. आणि बरेचदा हा त्या रुग्णांमध्ये जास्त बघायला मिळतो जे लोक बोटांनी किंवा मंजननी किंवा मिश्रीचा वापर करतात. अशा लोकांमध्ये तो कॅल्क्युलसचं प्रमाण जास्त असतं. आणि आणखीन एक कारण असतं की जर त्यांनी मंजन वापरलं तर याच्यामुळे पण हिरड्यांनाही नुकसान होतं. आणि त्याच्यानंतर आपण डेंटिस्टकडे जाऊन जर एक प्रोफेशनल स्केलिंग ज्याला म्हणतो ते जर आपण कधीच केलेलं नाही आहे, तर कॅल्क्युलसचा लेअर हा सगळ्यांच्याच तोंडामध्ये बघायला मिळतो. आणि तो मूलभूत कारण आहे की तुमच्या हिरड्यांमध्ये पस निर्माण होतोय. बरं, म्हणजे दातांची काळजी घेणं हे महत्वाचं आहे, हिरड्यांची काळजी म्हणजे योग्य आरोग्य राखायसाठी. अगदी बरोबर. बरं, तर मॅम, जसं तोंडाची दुर्गंधी येत असते बऱ्याच पेशंट्समध्ये किंवा रुग्णांमध्ये, तर हे कशामुळे होत असतं आणि अशा वेळी काय उपाय केले जातात? आता आपण जे बोललो की आपण हिरड्यांमध्ये जेव्हा कॅल्क्युलस जमा होतो तर तो तुमच्या दातांच्या अराउंड असलेलं जे बोन आहे आणि हाड आहे ज्याच्यामुळे दात तुमचं मजबूत आहे त्याला तो सरकवतो, आणि कॅल्क्युलस वाढत जातो आणि तिथलं हाड हे झिजत जातं. आणि काही दिवसांनी त्याच्यामध्ये मग इन्फेक्शन आणि पस होतो. आणि या पस असतानाच मग तुमच्या तोंडामधून दुर्गंधी येते. जो पस आहे तो आपण टाळायला हवा, म्हणजे योग्य ती काळजी जर घेतली आणि नियमित दंतचिकित्सकाकडे गेलं तर हे नक्कीच आपण टाळू शकतो. अगदी बरोबर. तर मॅम, दातांना येणाऱ्या झिंझिण्या हा एक म्हणजे खूप अगदी कॉमन आहे की प्रत्येकामध्ये असतं. आजकाल तर यंग एजमध्ये सुद्धा हा त्रास होतो. तर यामागचं कारण काय आहे आणि समजा असं होत असेल कोणाला तर काही उपचार आहे का त्यामागे? आपण सेन्सिटिव्हिटी बद्दल बोलतोय, तर हा सेन्सिटिव्हिटीचा पार्ट जो आहे तो जनरली एक काही प्रमाणातच रुग्णांमध्ये आढळतो. आणि तो त्या रुग्णांमध्ये जास्त आढळतो जिथे आपण बघितलं की फॉल्टी ब्रशिंग हा एक प्रकार आहे, किंवा मग त्यांना त्यांच्या दातांचं जे लेअर आहे वरचं आणि ते जर वीक असेल तर तिथे त्यांना असं वाटू शकतं की ही सेन्सिटिव्हिटी आहे समहाऊ. किंवा मग आपण जसं बोलतोय बोन लॉस झालेला असेल आणि बोन लॉस झाल्यानंतर सुद्धा दातांमध्ये एक ग्रेड 1 ग्रेड 2 मोबिलिटी असेल, त्या रुग्णांमध्ये पण त्यांना सेन्सिटिव्हिटी होऊ शकते. बरं, तर मॅम, अशा वेळी काय काळजी घेता येईल किंवा काय उपचार करता येईल? त्याच्यामध्ये काळजी घेण्यासारखं म्हणजे जर तुमच्या दातांचे एक लेअर कम्प्लिटली वेअर ऑफ झालेलं आहे, जसं आपण बोललो सर्वायकल ॲब्रेजन ज्याला आपण म्हणतो, तर त्याच्यामध्ये कंपोजिट रिस्टोरेशन्स हे आहे, किंवा प्रत्येक रुग्णाचा काय प्रॉब्लेम आहे तो आयडेंटिफाय करून मग आपण तसा उपचार त्यांना देऊ शकतो. बरं, तर म्हणजे याची सुद्धा चिकित्सा आपण करू शकतो. अगदी बरोबर. आणि याच्यामध्ये काही रुग्णांना जर त्यांच्या दातांची लेअर ही छोटी असते किंवा थिन असते, तर याच्यामध्ये आपण ॲडव्हान्स ट्रीटमेंट म्हणून एक फुल माउथ रिहॅबिलिटेशन म्हणा किंवा विनियर्स जे आहे त्याचा पण आपण याच्यामध्ये समावेश करू शकतो. बरं मॅम, बरेच जणांमध्ये ना असं बघायला मिळतं, त्यांनी स्माईल केल्यावर किंवा बोलल्यावर आपल्याला हे लक्षात येतं की त्यांच्या 2 दातांमध्ये गॅप आहे, काही म्हणजे अशी जागा सुटलेली आहे किंवा थोडे दात बाहेर आलेले आहेत किंवा समोर आलेले आहेत. तर यासाठी काही उपाय करता येईल का? याला आपण माल अलाइनमेंट असं म्हणतो, म्हणजे वेडे वाकडे दात. याचं मूळ कारण असं असतं की त्या रुग्णांचा जॉ साईज हा कधी कधी छोटा असतो आणि टीथ साईज मोठा असतो. हे एक कारण आहे. हेरिडिटरी असू शकतं. त्याच्यानंतर किंवा मग ओव्हर रिटेन टीथ, लहानपणीचे जे दुधाचे दात आहे ते उशिरा पडले किंवा मग वेळेवर नाही पडले, आणि योग्य वेळेस ट्रीटमेंट त्यांना जर मिळाली, ती योग्य वेळ म्हणजे
13 वर्षानंतर त्यांनी करायला पाहिजे. पण मी जसं सांगितलं त्याच्या पहिलेही आवश्यकता असेल, जसं आपल्याला वाटलं, पालकांना वाटलं की माझ्या मुलाचे दात हे वेडेवाकडे, तर त्यांनी ऑर्थोडॉन्टिस्ट ओपिनियन घ्यायला पाहिजे. आणि आपण जसं बघू शकतो की हे ब्रेसेस लावून किंवा मग एक क्लिप लावून किंवा जी पण ट्रीटमेंट त्यांना आवश्यक आहे ती देता येते. तर मॅम बरेचदा असं बघितलं जातं की ॲक्सिडेंटमुळे किंवा इतर काही कारणामुळे परमनंट आलेले जे दात आहेत, म्हणजे दुधाचे दात तुटल्यावर जे परमनंट दात येतात ते वेडे वाकडे होतात किंवा तुटून जातात. तर यावर काही उपाय किंवा उपचार करता येईल का? आपण बघतो की जेव्हा रुग्णांना ॲक्सिडेंट होतो तर एक ट्रॉमामुळे काही दात तुटतात. तर इमिडिएटली माझं असं सांगणं आहे की जेव्हा पण तुम्हाला असं समोर जावं लागेल की दात पडलेला आहे, तर तो दात जर तुम्ही डेंटिस्टकडे आणला 1 तासामध्ये किंवा जितक्या लवकर तुम्ही आणू शकले, तो डेंटिस्ट त्याला परत लावू शकतो. हे खूप महत्त्वाचं आहे, जे बरेचशा रुग्णांना याची माहिती नसते. फक्त तो दात आणताना त्यांनी शक्यतो अगदी शक्य असेल तर तोंडातच धरून आणावा किंवा मग दुधामध्ये आणावा किंवा काहीच नसलं तर साध्या पाण्यात पण आणला तरी चालतं. आणि त्या दाताला परत रोपण करून लावता येतो. जर असं झालं की दात हा पूर्ण पडलेला आहे तर आपण त्याच्यामध्ये इम्प्लांट्स करू शकतो जर पेशंट यंग आहे. आणि इम्प्लांट्समध्ये असं असतं की तुमच्या दातांच्या हाडामध्ये एक स्क्रू रोवण्यात येतो ऑपरेशन करून आणि मग त्याच्यावर दात बसवण्यात येतो. आणि वेडेवाकडे दात तर तुम्ही मॅक्झिलोफेशियल सर्जन्सकडे जाता आणि तुमचं ऑपरेशन होतं तर त्याच्यामध्ये पण तुमच्या जबड्यामध्ये किंवा दातांमध्ये डेंटोएल्व्ह्युलर फ्रॅक्चर्स आहे ते तुम्हाला वेळेस तिथे ट्रीटमेंट देण्यात येते. बरं मॅम, पण समजा फक्त अर्धवट तुटला आहे दात किंवा एखादा कोपरा तुटलाय, तर अशा वेळी पण काही करता येईल का? नाही, इट डिपेंड्स. कारण की तुमचं काही क्लासिफिकेशन असतं की दातांची 1 लेअर गेलेली आहे, 2 लेअर गेलेली आहे, तर तेव्हा तुम्ही कंपोजिट फिलिंग करता. जर दात तुमचा अर्धा तुटलेला आहे, पल्प एक्सपोज आहे, सिव्हिअर दुखणं आहे, तर तेव्हा तुम्हाला इमिडिएटली रूट कॅनल ट्रीटमेंट करावं लागतं. तर हे डिपेंड करतं की तुमचं ॲक्सिडेंटमध्ये दातांचं किती नुकसान झालेलं आहे, दाताच्या सोबत जबडा पण तुटलेला आहे का, साईडचं हाड पण त्याच्यामध्ये क्षतिग्रस्त झालेलं आहे का, आणि त्याच्यासोबत लगेच ट्रीटमेंट करता येईल की काही महिन्यानंतर ट्रीटमेंट करायची आहे. किंवा बरेचदा आपण बघतो की समोरचे 2-3 दात अगदी हलायला लागतात, तर तेव्हाच जर तुम्ही सर्जनकडे आले तर ते लोक त्याला स्टेबिलाइज करतात आणि ते दात तिथेच पक्के पण होतात. म्हणजे आपण याची चिकित्सा नक्कीच करू शकतो. अगदी बरोबर. ही चर्चा आपण अशी सुरू ठेवूया मॅम, पण सध्या कार्यक्रमात वेळ झाली एका विश्रांतीची. दर्शक हो, कुठेही जाऊ नका, भेटूया विश्रांतीनंतर. विश्रांतीनंतर आरोग्य संपदा या कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत आहे. डॉक्टर दमयंती वलके आपल्या सोबत आहेत आणि आपण बोलत आहोत तोंडाचे आजार आणि उपचार या विषयावर. मॅम, आपण सांगितलं की ॲक्सिडेंटमुळे जे दात तुटतात ते आपण परत म्हणजे रिपेअर करू शकतो, ट्रीटमेंट करू शकतो. पण डेंटिस्टकडे जायचं म्हटलं की लोकांना भीती असते. बऱ्याच लोकांनाच असं समज असतं की डेंटिस्ट स्वतःहूनच दात एक्स्ट्रॅक्ट करून घेतो किंवा काढतो आणि महागडी चिकित्सा आहे, एकदम दंतचिकित्सा ही खूप महागडी आहे. तर ही भीती कशी घालवता येईल? जनरली डेंटिस्ट एक्स्ट्रॅक्शन तेव्हाच तुम्हाला सांगतात, दात काढायला तेव्हाच सांगतात जेव्हा आवश्यक असतं. म्हणजे तुमचा दात जेव्हा रूट कॅनल ट्रीटमेंटनी किंवा कुठल्याही दुसऱ्या ट्रीटमेंटनी वाचवता येणार नाहीये, हे एक पहिलं कारण असतं. दुसरं, तुमच्या दातांची पकड अगदी ढिल्ली झालेली आहे आणि तो हिरडीमध्ये परत पक्का होऊ शकत नाही आहे, त्यावेळेस तर तुम्हाला काढायला सांगतात. किंवा मग त्याच्यामुळे कुठला आजार, म्हणजे आपण जसं ओरल सबम्युकस फायब्रोसिस म्हटलं किंवा कॅन्सर म्हटलं किंवा कुठलाही असा आजार जो त्याच्यामुळे वाढणार आहे, अशाच काही एक्स्ट्रीम कंडिशन्समध्ये डेंटिस्ट तुम्हाला ॲडवाईस करतात की तुम्हाला दात हा काढावा लागेल. बरं, तर मॅम जसं वयानुसार किंवा काही कारणास्तव आपले दात ढिले होतात किंवा कमकुवत होतात, तर अशा वेळी काही उपचार करता येईल का? आपण जर आपल्या दातांची काळजी घेतली, हिरड्यांची काळजी घेतली, तर जो आपण बघू की जुन्या जे लोक आहेत त्याच्यामध्ये 70 वर्षांमध्ये पण चांगले दात आहे, 60 वर्षांमध्ये पण चांगले दात आहे, निरोगी आहे आणि अगदी पक्के आहेत. तर ते डिपेंड करतं की तुम्ही दातांची काळजी कशी घेता आहे. तर अगदी सगळ्यांनाच दात काढून घ्यावे लागतात असं नाहीये, पण त्यातल्या त्यात जर तो दात काढावा लागला किंवा तो पडला तर त्याच्यामध्ये आरपीडी आपण ज्याला म्हणतो, म्हणजे एक दात किंवा 3-4 दात गेले असेल तर फक्त तेवढ्याच दातांचा साचा बनवून त्यांना देण्यात येतो. मग कंप्लीट डेंचर म्हणजे वरच्या आणि खालच्या जबड्यांचा साचा बनवून त्या रुग्णांना देण्यात येतो.
आणि जर रुग्ण अफोर्ड करत असतील तर मग आपण इम्प्लांट्स टाकून अगदी फिक्स डेंचर त्याच्यावर देऊ शकतो. बरं, तर मॅम हे जे इम्प्लांट्स आपण म्हणाले तर याबद्दल काही सविस्तर माहिती देता येईल का? इम्प्लांट्स एक अशी पद्धत आहे ज्याच्यामध्ये बरेचदा आपण बघतो की कवडी जेव्हा आपण पेशंटला देतो तर एक कम्फर्ट नसतो. म्हणजे ते बाहेरगावी गेले, लग्नाला गेले व कुठेही गेले तर त्यांना ती कवडी काढून ठेवणे आणि मग जेवताना कवडी लावणे हे अगदी ऑकवर्ड वाटतं. म्हणून त्यांचं सोशल लाईफ हे डिस्टर्ब होतं. बरेचदा ते बाहेर जाणं टाळतात. तर इम्प्लांट्स हा एक चांगला सोल्युशन आहे ज्याच्यामध्ये आपण हाडांमध्ये जे रोपण करतो. इम्प्लांट्स म्हणजे हाडांमध्ये आपण ऑपरेशन करून रोपण करतो आणि त्याच्यावर मग फिक्स दात बसवता येतात. तर रुग्णांना हे अगदी कम्फर्टेबल असतं. त्यांना दात काढून ठेवणे आणि लावणे याच्यापासून एक सुट्टी मिळाली असं म्हणता येईल. फक्त याच्यामध्ये असं येतं की थोडंसं कॉस्टली असतं आणि चांगला आपण क्वालिटी ट्रीटमेंट म्हटलं तर थोडी कॉस्ट ही द्यावीच लागते. पण शासकीय दंत महाविद्यालयामध्ये जर ते आले तर त्यांना ती कॉस्ट पण कुठे ना कुठे कमी पडते आणि सगळ्या लेटेस्ट टेक्नॉलॉजीज महाविद्यालयामध्ये उपलब्ध आहेत आणि सगळ्या रुग्णांसाठी आहेत. तर मॅम जरी ही पद्धत तुम्ही सांगितली, ही टेक्निक तुम्ही सांगितली, तरी बरेच जण असे आहेत की जे कवळी वापरतात. तर अशा वेळी त्यांनी काय काळजी घ्यायची, म्हणजे त्या कवळीची काळजी कशी घेता येईल त्यांना? कवळीची काळजी त्यांना आपण सांगतोच की त्यांना एका बॉक्समध्ये ठेवायचा आहे जो स्टीलचा असायला पाहिजे. तो रोज स्वच्छ करायचा आहे. त्यांना साबणाच्या पाण्याने त्याला स्वच्छ करायचं आहे. कुठेही तो पडायला नको किंवा मग असं ड्राय राहायला नको. ड्राय राहिल्याने मग त्याच्यामध्ये थोडासा बदलाव होऊ शकतो आणि त्यांना एका ड्युरेशन नंतर काही वर्षांनंतर ही कवडी बदलायला पण पाहिजे. तीच ती कवडी वापरल्याने पण त्यांच्या हिरड्यांची झीज होऊ शकते. बरं, तर मॅम जसं एका वयानुसार जसे सगळे दात गळून पडले की ही कवळी वापरल्या जाते, पण बरेच लोक अशी वेळ येऊ नये किंवा दात ढिले नको पडायला, दात चांगले राहायला हवे म्हणून ते कॅल्शियम इंटेक करतात, म्हणजे कॅल्शियम घेतात. तर हे खरंच योग्य आहे का? कॅल्शियम काही प्रमाणामध्ये तुमच्या दातांना नक्कीच एक कॅव्हिटीज पासून प्रोटेक्शन देतं. तुमच्या हाडांना पण बळकटता देतं. पण आपण खरं बघितलं तर आपल्या दातांची जी सुरुवात आहे, दात जेव्हा बनतो तो आईच्या गर्भामध्ये असताना तो 6th वीक म्हणता येईल, 6 महिन्याने 6th वीक ऑफ द युटेरो आणि त्याच्यानंतर तो 6 महिन्यांपर्यंत डेव्हलप होतो. तर या ड्युरेशनमध्ये जे कॅल्शियम मिळायला हवं ते जर मिळालं तर मग दातांची जी लेअर आहे ती अगदी चांगली आणि मजबूत होते. असं जास्त उपयोगाचं आहे. म्हणजे अगदी जन्मापासूनच दातांची घडण आणि त्याची काळजी ही सुरुवात होऊन जात असते. अगदी बरोबर. म्हणजे डेव्हलपमेंटच्या वेळेसच तुम्ही जर कॅल्शियम, व्हिटॅमिन सी आणि डी हे सगळं त्या म्हणून पोषण जे आहे एक गर्भवती स्त्रीला पोषणची आवश्यकता असते ती याच्यासाठी की त्या डेव्हलपमेंटमध्येच ती स्ट्रॉंग व्हायला हवं आणि नंतर आपण ॲड ऑन कॅल्शियम जे घेतले तरी त्याचा उपयोग हा होतो. दातांवर आपली स्माइल डिपेंड करते असं सगळ्यांनाच वाटतं की आपण सुंदर दिसावं आणि त्यासाठी एक हे बघितलं जातं, एक ट्रेंड असा आहे की ब्लिचिंग केलं जातं, म्हणजे डेंटिस्टकडे जाऊनही केलं जातं ब्लिचिंग. तर हे करणं योग्य आहे का, की त्याचं काही नियम आहेत की कधी करायचं किंवा किती कालांतराने करायचं? हे कॉस्मेटिक्स ट्रीटमेंट आहेत आणि याच्यामध्ये आपण बघतो की रुग्णांची जी डिमांड असते त्याप्रमाणे किंवा स्माइल डिझायनिंग हा एक नवीन कॉन्सेप्ट आहे. म्हणजे त्यांना त्यांच्या चेहऱ्याप्रमाणे एक स्माइल डिझाईन करून आपण देतो. पण जर दातांवर एक पिवळेपणा आहे तर ब्लिचिंगनी नक्कीच त्याचा उपयोग होतो. पण वारंवार करणे, कुठल्याही गोष्टीला जास्त करणे हे टाळायला पाहिजे. तुम्ही मगाशी उल्लेख केला की दंतचिकित्सकाकडे जायचं दर 3 महिन्यात 4 महिन्यात आणि दात साफ करून घ्यायचे. तर बरेच लोक घाबरतात कारण त्यांना असं वाटतं की दात साफ केले तर ते ढिले पडतील किंवा कमकुवत होतील आणि गळून पडतील. तर हे असं खरंच होतं का? याचं मूळ कारण आहे की ऑलरेडी जेव्हा पेशंट आपल्याकडे येतो तेव्हा आपण बघतो की कॅल्क्युलसचं प्रमाण जास्त असतं. तर पेशंटचा गैरसमज असतो की दात हा पक्का आहे. पण जेव्हा आपण कॅल्क्युलस अनवॉन्टेड कॅल्क्युलस जो त्याच्या हिरडीला कमजोर करतोय, तो हाडाला झिजवतोय, त्याला आपण काढतो तर इनिशियली त्याला असं वाटतं की त्याचे दात हलायला लागले. हे अगदी चुकीचं आहे. कारण की कुठलेही डेंटिस्ट जे आहे ती महत्त्वाची आणि प्रोटेक्टिव्ह लेअर दातांची कमी करत नाही. अल्ट्रासोनिक स्केलरचा वापर करून, म्हणजे त्याच्यानी फक्त तिथला अननैसर्गिक
कॅल्क्युलस आहे त्यालाच आपण काढतो आणि आपण हे पण बघतो की 3 ते 6 महिन्यामध्ये परत तिथे एक थोडीशी मजबूती दातांमध्ये तयार होते, निर्माण होते. तो हा एक गैरसमज आहे. दातांचे बरेच गैरसमज आहेत की दात काढल्यामुळे डोळ्यांवर परिणाम होतो, हा पण त्याच्यामधला एक भाग आहे. तर त्याच प्रकारे हा पण एक गैरसमज आहे की दात स्वच्छ केल्याने ढिला होतात. बरं, म्हणजे दात काढल्याने बिलकुलच डोळ्यांवरही काही वाईट परिणाम होणार नाहीये आणि साफ केल्याने ढिले पण पडणार नाही. अगदी बरोबर, कारण की डोळ्यांचं आणि दातांचं तसं काही रिलेशन नाही आहे. मे बी असं होतं बरेचशा रुग्णांना जे आम्ही बघतो की कॅनाइन स्पेस इन्फेक्शन आपण ज्याला म्हणू शकतो, तर वरच्या दातांचं इन्फेक्शन इतकं असतं किंवा पस असा असतो जो डोळ्यांच्या एका कॅनलला जातो आणि बरेचदा असं असतं की कॅटरेक्टच्या पेशंटला पण दातांमध्ये काही इन्फेक्शन आहे की नाही म्हणून त्यांना डेंटिस्टकडे पाठवण्यात येतं. तर एकदम हा टॅबू म्हणता येईल आपल्याला की जुन्या याच्यामध्ये असं होतं की दात काढल्यावर डोळ्यांवर परिणाम होतो, पण असं नाहीये. बरं मॅम, आपण ही चर्चा अशी सुरू ठेवूया, पण त्यापूर्वी घेऊया विश्रांती. दर्शक हो, कुठेही जाऊ नका, भेटूया विश्रांतीनंतर. विश्रांतीनंतर आरोग्य संपदा या कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत आहे. डॉक्टर दमयंती वलके आपल्या सोबत आहेत आणि आपण बोलत आहोत तोंडाचे आजार आणि उपचार या विषयावर. मॅम, दातांचं किंवा जे आजार आहेत याबद्दल बोलताना ना एक टर्म किंवा एक शब्द नेहमी ऐकायला मिळतो, तो म्हणजे फ्लुरोसिस. तर फ्लुरोसिस ऑफ टीथ म्हणजे नेमकं काय असतं? फ्लुरोसिस हे आपल्याला बघायला मिळतं स्पेशली चंद्रपूर, गडचिरोली या भागातले किंवा मग काही विलेजेस आहेत, गाव आहे जिथे विहिरीचं पाणी मुलं पितात किंवा मग त्यांच्या पाण्यामध्येच ते फ्लोराईड कंटेंट जास्त आहे आणि त्याच्याने दातांची लेअर वीक होते. आणि जनरली जर त्या मुलांना 6 वर्षाचं असताना जेव्हा आपला फर्स्ट मोलर येतो किंवा त्या ड्युरेशनमध्ये जेव्हा दातांची डेव्हलपमेंट होते 6 ते 13 वर्षांच्या वयामध्ये जर त्यांनी विहिरीचं पाणी घेतलं ज्याच्यात फ्लोराईड कंटेंट जास्त आहे तर फ्लुरोसिस हे त्या रुग्णांमध्ये बघायला मिळतो. बरं, म्हणजे त्या पाण्यातल्या फ्लोराईडमुळे होणारा हा एक आजार आहे. अगदी बरोबर. बरं, तर मॅम याची सुद्धा चिकित्सा होऊ शकते का? याच्यामध्ये आपल्याला हे बघायला मिळतं की जे फ्लुरोसिस आहे तर लेअर खूप वीक असते, दातांची जी लेअर आहे ती वीक असते. त्या रुग्णांना अगदी त्यांनी लागलीच येऊन चिकित्सा करायसाठी आले तर आपल्याला त्यांच्या दातांचं बरंचसं स्ट्रक्चर वाचवता येतं. त्याची झीज होऊन तुटले तर मग त्यांना रिप्लेस करावं लागतं. पण जर ते लवकर आले तर आपण त्याच्यावर एक कॅप, जसं आपण म्हणतो क्राऊन म्हणतो, एक प्रोफिलेक्टिक त्यांना ट्रीटमेंट देता येतं. आणि ते पण डिपेंड करतं की डिस्ट्रक्शन किती आहे, किती दात त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह आहेत आणि त्यांच्यासाठी कुठली उपचार पद्धती योग्य आहे. जसं काही दातांना त्यांना रूट कॅनल करावं लागेल, काही यांना त्यांना फक्त कॅप करावी लागेल किंवा काहींना फक्त आपल्याला चेकअप करून ठेवावं लागेल. बरं मॅम, आपण जे काही आजार सांगितले त्या सगळ्याच आजारांची चिकित्सा होऊ शकते असं आपण सांगितलं, तर ही चिकित्सा करताना लेझरचा वापर देखील केला जातो का? लेझर आपण वापरतो. ओरल सबम्युकस फायब्रोसिस किंवा मग ल्युकोप्लॅकिया किंवा पीव्हीएल हे जे गालाच्या आतमधून बकल म्युकोजावर होणारे जे काही लिजन्स आहेत आणि या लिजन्ससाठी ट्रीटमेंट करताना आपण लेझरचा वापर करतो. त्याच्यामध्ये रुग्णांना जास्त फायदा होतो आणि त्याच्यामधली जी हिलिंग प्रोसेस आपण जी म्हणतो, म्हणजे आपण एक स्काल्पेलनी म्हणजे साधी शस्त्रक्रिया करणे आणि लेझरनी शस्त्रक्रिया करणे, तर लेझरची शस्त्रक्रिया ही जास्त चांगली असते आणि त्याचे रिझल्ट्स पण खूप चांगले आहेत. बरं मॅम, आपलं एक इम्युनिटी यावर पण बरंच कार्य आपण केलेलं आहे असं मला माहिती झालेलं. तर खाण्यापिण्यातल्या कुठल्या पदार्थांमुळे दातांवर वाईट परिणाम होतो किंवा आपण एका दातांची इम्युनिटी कशी वाढवता येईल खाण्यातून? खाण्यातून इम्युनिटी वाढवणे म्हणजे आपण जसं मेन्शन केलं की फायब्रस फूड हा आपल्या दिवसभराच्या आहारामध्ये कुठे ना कुठे असायलाच पाहिजे, पहिला. दुसरं, आपण कॅल्शियम कंटेंटच्या टॅबलेट्स खाण्यापेक्षा मी जसं नेहमीच सजेस्ट करते की जे नॅचरल सोर्सेस आहेत, मिलेट्स आहेत, मग हाळीव आहे किंवा या सगळ्या गोष्टी आहेत ज्या आपल्या घरीच उपलब्ध असतात आणि सकस आहार कंप्लीट आपण जो घेतो न्यूट्रिशियस, सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपले दात हे निरोगी, मजबूत आणि सुदृढ असले पाहिजे. कारण की तुम्ही जेव्हा जेवण करता तर त्या जेवणामधलं जे पोषण आहे ते एक्स्ट्रॅक्ट करण्याचं काम हे च्युइंग, मॅस्टिकेशन ज्याला आपण म्हणतो त्याच्यातून होतं. म्हणून
जर आपला दात दुखत आहे तर आपण व्यवस्थित चावू शकणार नाही. तर निरोगी दात आहे आणि तुम्ही तेव्हा एक चांगला आहार घेतला तर नक्कीच याचा उपयोग होणार. आणि मॅम कुठल्या पदार्थांमुळे दातांवर वाईट परिणाम होतो? स्टिकी फूड्स आपल्याला म्हणता येतील, गोड पदार्थ आहेत आणि असे पदार्थ जे दातांमध्ये फसतात किंवा मग दातांच्या वरती जास्त वेळ राहिल्यामुळे तिथे एक अशी लेअर बाइंडिंग क्रिएट करतात. असे पदार्थ आहेत. बरं, तर तोंडाचं आरोग्य राखायसाठी हे सगळे पदार्थ आपण टाळायला हवे किंवा कमी प्रमाणात घ्यायला हवे? आपण टाळायला हवे असं म्हणता येणं थोडंसं अयोग्य राहील, कारण की सगळ्यांना वेगवेगळ्या प्रकारचं खायला आवडतं. तर प्रमाणशीर आपण खायला पाहिजे. दुसरं, आपण अगदी झोपायच्या पहिले ह्या गोष्टी खाण्यापासून जर टाळता आल्या तर टाळायला पाहिजे. किंवा मग सगळ्यात बेस्ट आहे की तुम्ही ब्रश करा आणि ब्रश केल्यावर काही खाऊ नका. बरं, म्हणजे तुमचं सगळं अगदी झोपायच्या पहिलेचा ब्रश हा महत्वाचा आहे. तर आपण असं बघतो की लोक ब्रश करतात आणि मग काहीतरी खातात, तर ते त्यांना फायदा होईल असं वाटत नाही. तर मॅम, जसं दातांचं आरोग्य हे निरोगी आणि स्वच्छ राहण्यासाठी दैनंदिन जीवनात आपण काय करू शकतो, काय करायला पाहिजे? अगदी सोपं आहे की आपण स्वतः आपली ओरल एक्झामिनेशन, ओरल कॅव्हिटी चेक करायला पाहिजे. आणि आपण जसं म्हटलं ब्रशिंग करू शकतो, त्याच्यानंतर आपण माउथवॉशचा वापर करायला पाहिजे. आणि एक रेग्युलर आपलं रुटीन असायला पाहिजे की नाही पॉसिबल आहे पण तरी आपण वर्षातून एकदा तरी एक रेग्युलर व्हिजिटसाठी जातो आहे आणि त्यांना स्वच्छ करून घेतोय किंवा मग एक जागरूकता ठेवतोय की आजार वाढायच्या पहिले आपण त्याचा उपचार करून घेतोय. मॅम, आजचा आपला जो विषय आहे तोंडाचे आजार आणि उपचार, या अनुषंगाने आज दर्शकांना काय सल्ला देणार आपण? त्यांच्यासाठी टेक होम मेसेज काय असेल? टेक होम मेसेज माझ्याकडून हाच आहे की तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये एक अशी सवय करून घ्यायची आहे की तुम्हाला एक ड्युरेशन आहे, एक डेट आहे किंवा वर्षभरामधला एक महिना आहे जेव्हा तुम्ही डेंटिस्टकडे जाताय आणि चेकअप करून घेत आहे. तुम्हाला रेग्युलर ब्रश तर करायचंच आहे. आणि हे पण लक्षात ठेवायचं, जर तुमच्या मुलांना काही पण आजार आहेत तर ते लागलीच त्यांचा उपचार करून घ्या. आणि आपण जागरूकता किंवा स्टिच इन टाइम सेव्स 9 जे आपण म्हणतो, तर ते मला असं वाटतं की त्याला जर आपण फॉलो केलं तर ते एक चांगलं आरोग्य, निरोगी तुम्हाला डेंटल हायजीन, आय मीन ओरल कॅव्हिटी मिळेल. आणि एक निरोगी ओरल कॅव्हिटी असल्यानंतर न्यूट्रिशन आणि या सगळ्या गोष्टी अशा बाइंडेड आहेत. आणि स्माइल जेव्हा आपण करतो तर तो कॉन्फिडन्स जो येतो तो अगदी म्हणजे तो मिळायसाठी आपण योग्य ती काळजी घ्यायला हवी. तर मॅम, आज आपण इथे आलात आणि वेळ काढून आम्हाला योग्य ती माहिती दिली, मार्गदर्शन दिलं, त्यासाठी नागपूर दूरदर्शन तर्फे मी आपले आभार मानते मॅडम. धन्यवाद. धन्यवाद.